हे पिते, आम्ही तुझे खूप आभार मानतो. आज जे आम्ही इथं आहोत, जे टी व्हीवर पाहतात, आम्ही प्रत्येकजण तुझ्या नावाने एकत्र आलोत. हे माझ्या पिते, आमच्याशी बोल. तुझं मन आम्हाला ओळखू दे प्रभू. तुझ्या हृदयातल्या गोष्टी जाणू दे पित्या. नेहमी फक्त आम्ही आमच्या इच्छा, आमचं मागणं तुझ्याकडे घेऊन येतो आणि त्याबद्दल तुला प्रश्न विचारतो आणि म्हणतो का सांग आम्हाला आमचं उत्तर काय. पण देवा, आज फक्त तुझी इच्छा जाणण्यासाठी आलो, तुझं अंतःकरण ओळखण्यासाठी जाणण्यासाठी आलो पित्या. आमच्याशी बोल प्रभू. कारण ज्यावेळेस आम्ही तुझं हृदय जाणू देवा, त्यावेळेस आमचा अभिषेक वाढणार, त्यावेळेस आमच्यातली सेवकही बाहेर येणार, त्यावेळेस आमच्यातून तुला गौरव भेटणार प्रभू. म्हणून आज आम्हाला तुला ऐकायचं प्रभू. पुन्हा आमच्याशी बोल प्रभू आणि आम्हाला तुझा गौरव होऊ दे. तुझ्याच नावात मागतो आणि स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज जो विषय आहे, जो मागच्या आठवड्यात आपण घेतला होता, त्याचा दुसरा भाग या ठिकाणी आपण घेत आहोत. आणि आपला विषय या संदर्भात होता का तुम्ही मंडळीवर भार टाकणारे आहात का तुम्ही मंडळीचा भार उचलणारे आहात. आपण हा विषय घेतला होता मागच्या आठवडे आणि त्याचा दुसरा भाग आज आपण घेत आहोत. विषय काय आहे? तुम्ही मंडळीवर भार टाकणारे आहात का तुम्ही मंडळीचा भार उचलणारे आहात. प्रेज द लॉर्ड. या विषयावर देवाने आम्हाला पहिल्या सत्रामध्ये चालवलं होतं आणि आज पुन्हा एकदा तेच वचन आम्हाला पुढं परमेश्वराचा आत्मा घेऊन चालेल. आम्हाला कळलं पाहिजे का मी नेमकं कोणत्या बाजूला आहे. प्रेज गॉड. आपण नेमकं कोणत्या बाजूला आहे. आपण मंडळीवर भार टाकतोय का आपण मंडळीचा भार उचलतोय, हे समजणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून बायबल ठिकाणी सांगतं, मत्तय याचा 11वा अध्याय आणि त्याचं 29 आणि 30 वचन आपण वाचूया. मत्तय याचा 11वा अध्याय 29 आणि 30 वचन आपण काढूया. मी अंतकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून तुम्ही आपणावर माझे जू घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुम्ही आपल्या जीवास विसावा पावाल. कारण माझे जू सुईचे व माझे ओझे हलके आहे. पहा, परमेश्वर म्हणतो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त, माझं काय घ्या, म्हणजे माझं ओझं घ्या. माझं काय घ्या, ओझं. मग प्रभूचं ओझं काय आहे? हा, प्रभू म्हणतो का माझं काय घ्या, ओझं घ्या. माझं काय घ्या, ओझं. मग प्रभूने काय ओझं आम्हाला दिलंय? तर तो स्वतः म्हणतो मत्तयमध्ये किंवा मार्कमध्ये, जा आणि जगाला शुभवर्तमान सांगा, जा त्यांना शिष्य बनवा, जा त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा द्या, जा त्यांसाठी प्रार्थना करा, जा त्यांना तारणाची बातमी, आनंदाची बातमी सांगा. प्रेज द लॉर्ड. मागच्या वेळेस आपण हे सर्व सखोल घेतलंय का प्रभू येशू म्हणतो माझं काय घ्या, जू घ्या. मग प्रभूचं ओझं काय आहे? तर प्रभूने त्याचं ओझं आम्हाला प्रगट केलंय का प्रभूचं ओझं हेच आहे का आम्ही लोकांसाठी काय करावी, प्रार्थना करावी, आम्ही लोकांना शिष्य तयार करावं. लोकांना काय तयार करावं, शिष्य तयार करावं. आम्ही त्यांना तारणाची बातमी सांगावी, आम्ही त्यांसाठी मध्यस्थी करावी, आम्ही त्यांचे मार्ग मोकळे करावे. हे प्रभूंनी आम्हाला काय दिलंय, ओझं दिलंय. काय दिलंय, ओझं. प्रभू म्हणतो ना माझं जू घ्या, माझं ओझं घ्या. मग प्रभूचं ओझं हेच आहे, आम्ही लोकांसाठी प्रार्थना करावी, लोकांना तारणाची बातमी सांगावी, लोकांना शिष्य तयार करावे, लोकांना बऱ्या वाईटाचा मार्ग जो प्रभूने आम्हाला शिकवला तो मार्ग आम्हाला लोकांना शिकवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. कळत्या ठिकाणी हे प्रभूने आम्हाला काय दिलंय, ओझं दिलंय. काय दिलंय, ओझं दिलंय. आणि म्हणून हे ओझं घेणं गरजेचं आहे. जसे आम्ही ओझं घेतो त्यावेळेस आम्ही मंडळीवर भार बनत नाहीत, आम्ही मंडळीचा भार उचलतो. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस तुम्ही प्रभूचं ओझं घेणार, काय घेणार, ओझं घेणार, तुम्ही मंडळीवर भार होणार नाही, मंडळीचं काय उचलणार, ओझं उचलणार. कारण मंडळी काय सांगती, तारणाची गोष्ट काय सांगती, नाही कळलं अजून संदेशचा सारांश काय. चर्च काय करतं, सुवार्ता सांगतं, शिष्य तयार करतं, प्रार्थना करतं, लोकांसाठी मध्यस्थी करतं, त्यांना बऱ्या वाईटाचं काय शिकवतं, ज्ञान शिकवतं. कोण शिकवतं, मंडळी. मग मंडळीचं ज्यास आपण जो विषय घेतला, तुम्ही मंडळीवर भार आहेत का मंडळीचं ओझं उचलणार आहेत. ज्यास तुम्ही ख्रिस्ताचं ओझं उचलता तुम्ही मंडळीचं ओझं उचलता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कोणाचं ओझं उचलता, ख्रिस्ताचं. त्यास तुम्ही कोणाचं ओझं उचलता, मंडळीचं. प्रेज द लॉर्ड. म्हणून चेक करा, मी मंडळीवर भार आहे का मी मंडळीचा भार उचलणार आहे. जर तुम्ही प्रार्थना करताय इतरांसाठी, जर तुम्ही सुवार्ता गाजवताय इतर लोकांमध्ये जाऊन, जर तुम्ही त्यांना शिष्य तयार करताय, जर तुम्ही त्यांचे बंधन मोकळे करताय, जर तुम्ही त्यांना प्रभूचा मार्ग प्रगट करताय, तर तुम्ही मंडळीचं काय उचलणार आहेत. पण जर तुम्ही
इतरांसाठी प्रार्थना करत नाही, इतरांसाठी मध्यस्थी करत नाही, इतरांसाठी तुम्ही प्रभूचं वचन गाजवत नाही, तुम्ही त्यांना शिष्य तयार करत नाही, तर तुम्ही मंडळीचं ओझं उचलत नाही. तुम्ही मंडळीवर काय झालेत? प्रेज द लॉर्ड. कळतंय? म्हणून आत्मपरीक्षण करा. मी कोणत्या बाजूला आहे? मी कोणत्या बाजूला आहे? सुरुवातीला तुमचा भार कोण उचलती? मंडळी. कोण भार उचलती? मंडळी. सुरुवातीला जसं आम्हाला प्रभू माहीत नसतो, मंडळी म्हणजे चर्च आम्हाला प्रभूची ओळख करून देते, आम्हाला धैर्य देते, आम्हाला ताकद देते. कशाद्वारे? वचनाद्वारे. मग नंतर जसं आम्ही वचन खातो, आम्ही दष्टपुष्ट होतो. कसे होतो? आणि आध्यात्मिकरित्या आमचं वय वाढतं. कसं रित्या? मग जसं आपण आता मोठे होतो, आता आपण चर्चला सपोर्ट करणारे नाही झाले पाहिजे का? म्हणजेच आम्ही मंडळीचा काय व्हायला पाहिजे? भार व्हायला पाहिजे. पण देव म्हणतो का अनेक जे लोक आहेत ते माझा भार वाहत नाही, ते मस्ती काही करत नाही, ते माझ्या मंडळीवर ओझं झालेत. काय झालेत? ओझं झालेत. आता एक सिंपल उदाहरण मी घेईल समजण्यासाठी. एक 3-4 भाऊ पुढं येतील, आपले फास्ट पुढं येतील अरे आहोत. जसं आम्ही चर्चमध्ये येतो आम्हाला काय खायला मिळतं? वचन. तर पहा, प्रभूने मला लग्नाची जी पंगत असते ना, त्या पंगतीतून ते मला उदाहरण दिलं की समजा ही पहिली पंगत बसली, बरोबर आहे. पहिल्या पंगतीला यांच्या हातात काय आहे? हां, वास्ट घे, हां, सर्व आलं पाहिजे, बरोबर आहे. पहिल्या पंक्तीला बसले, बरोबर आहे. वाढणारे आले, या 2 मिनटं वाढणारे. हां, यांना काय वाढून गेले? हां, आता हे वाढणारे भाऊ आहेत, बरोबर आहे. पहिली पंगत झाली, भावाचं पोट भरलं, पहिली पंगत आहे. पहिली पंगत उठली, पण भाऊ अजून बसलेलाच. काय हरकत नाही, काही लोकांचा स्टॅमिना जास्त आहे. आता किती पंगत बसली? ये दुसऱ्या पंगतीला, दुसरी पंगत बसली, बरोबर आहे. परत वाढणारे आले, यांना वाढलं, त्यांचं जेवण झालं, परत दुसरी पंगत उठली, तरी भाऊ तिसरी पंगत बसली. आत परत वाढणारे आले आणि त्यांना वाढवलं. तिसरी पंगत पण संपली, हे निघून गेले, भाऊ तिथंच. आता चौथी पंगत बसल तरी त्याच ठिकाणी. याचा आत्मिक अर्थ कळतोय का? प्रभू काय सांगतो आम्हाला? आम्ही ज्यावेळेस नवीन होतो त्यावेळेस तारणा संदेश आम्ही घेतला, आम्ही खाल्ला, पण आजही आम्ही तोच संदेश अजून खात बसलो. जे नवीन लोक येत आहेत त्यांच्याच पंगतीला बसून आम्ही अजून तोच संदेश खात बसलो. प्रेज द लॉर्ड. कळतं ठिकाणी? याच्याबरोबर किती पंगत होऊन गेल्या? त्या आल्या, त्या वचन शिकल्या आणि बाहेर पडल्या, वचन सांगू लागल्या, पण अजून पण काय खात बसलाय. कळतं ठिकाणी? मग हा काय झाला मंडळीवर? कारण वाढणाऱ्याला प्रश्न पडतो. वाढणारा काय पडतो? याचं स्टॅमिना किती आहे? मला वाटलं की 1-2 पंगतीत आवरून घेईल आणि हा ज्यावेळेस उभा राहील वाटायला तर मला खायला भेटेल, बरोबर आहे. ह्याला वाटलं की बाबा रिलीवर म्हणून का बाबा मी एवढं वाढतोय, 3 झाल्या, 4 पंगत झाल्या, तर हा ॲटलिस्ट पहिल्या 2 पंगती याचं पोट भरल, तर हा उठल. हा म्हणून ब्रदर आता तुम्ही बसा, मी वाढतो. पण हा काही उठत. काय झाला आता? किती पंगत होऊन गेल्या? कळतं ठिकाणी? आम्ही किती दिवसापासून प्रार्थनेत आहोत, आम्ही किती दिवसापासून चर्चमध्ये आहेत. काही लोकांना लहानपणापासून ख्रिस्तीत्व मिळालं, काही लोक आत्ता आलेत, पण आता जुने झालो का नाही आपण? मग आता आपण ओझं वाहणारे झाले पाहिजे का ओझं टाकणारे? प्रेज द लॉर्ड. कळतं का? वाढणारा डाऊट येतो, अरे बापरे याचा स्टॅमिना असा कसा आहे? याचा स्टॅमिना पहिल्या पंगतीपासून वाढतोय, पण नाही काय म्हणत, अजूनही तेच खातं. कळतंय? आता हा कोण झाला पाहिजे होता? वाढणार. प्रेज द लॉर्ड. याच्याबरोबर सुप्तीचे आले, त्यांनी खाल्लं, बाहेर पडले, म्हणजे त्यांनी वचन घेतलं, वचन ऐकलं, आता इतरांना प्रभूचं वचन सांगू लागले. त्यांनी प्रार्थना शिकली, आता इतरांसाठी प्रार्थना करतात. त्यांनी आराधना शिकली, आता इतरांमध्ये जाऊन आराधना करतात. त्यांनी वचन शिकलं, आता इतरांना वचन शिकवतात. पण हा खातोय, हा आराधना खातोय, हा प्रार्थना खातोय, हा वचन खातोय, हा सर्व खातोय, पण इतरांसाठी जाऊन काहीच करत. मंडळीवर काय झालाय? प्रेज द लॉर्ड. कळतंय? म्हणून हा विषय प्रभूने दिला का तुम्ही मंडळीवर ओझं आहात का तुम्ही मंडळीचं ओझं उचलणारे आहात. म्हणून आम्हाला मंडळीचं काय उचलायचं? ओझं. मंडळी म्हणजे चर्च असो, प्रेयर ग्रुप असो, स्किट ग्रुप असो,
प्रेयर वॉरियर ग्रुप असो, कोणताही आध्यात्मिक ग्रुप असो का ज्याच्या नावाने प्रभूच्या नावाने तो तयार केला आहे, त्यामुळे तुमची भूमिका काय तुम्ही चेक करा. का तिथं फक्त एक सहभागीदार म्हणून मी आहे का खरोखर मी देवासाठी इतर काहीतरी करतोय. आणि जर तुम्ही ज्या स्टार्टिंगला त्या ग्रुपमध्ये ज्या सिच्युएशनमध्ये जॉईन झाले, जर तुम्ही अजूनही त्या ठिकाणी त्या स्थितीमध्ये आहेत, तर तुमच्यामध्ये अजून उन्नती झालेली नाही. तुमचं प्रमोशन झालंच पाहिजे, तुमचा रोल बदललाच पाहिजे, तुम्ही पुढच्या रोलला गेलेच पाहिजे. आतापर्यंत तुम्ही इतरांकडून प्रार्थना करून घेत होते, पण आता तुम्ही इतरांसाठी प्रार्थना केलीच पाहिजे. आतापर्यंत तुम्ही इतरांकडून वचन ऐकत होते, पण आता तुम्ही इतरांना संदेश दिलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुम्ही काय उचलणारे होता? अन्यथा जर तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करत नाही, इतरांना सुवार्ता सांगत नाही, इतरांना शिष्य बनवत नाही, इतरांमध्ये जाऊन देवाचं काम करत नाही, तर तुम्ही मंडळीचा भार उचलत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला मंडळीचा काय उचलायचा? भार उचलायचा. म्हणून ख्रिस्त म्हणतो माझं जू घ्या. माझं काय घ्या? जू. ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे, ख्रिस्तच मंडळीचा मस्तक आहे. तो म्हणतो माझं ओझं घे. माझं ओझं हेच आहे का जा शिष्य तयार कर, जा लोकांमध्ये प्रार्थना कर, जा त्यांना मार्ग सांग, त्यांना मार्ग माहीत नाही. आताच गाडीत येत असताना मला फोन आला, मी जसं त्यांना शेअर करत होतो की पुण्याहून मला फोन आला की त्या सिस्टर म्हणले का माझ्या मुलांनी मला सांगितलं प्रभू येशूबद्दल, आणि मुलगा कुठे? जेलमध्ये. मुलगा कुठे? जेलमध्ये. त्याला काहीतरी शिक्षा झाली, म्हणजे केस चालली, म्हणून 8 महिन्यापासून जेलमध्ये. पण कोणीतरी पास्टर त्या जेलमध्ये जाऊन त्याला सुवार्ता सांगितली. आता जेलमध्ये उपास प्रार्थना चालू आहे त्या मुलाची. आणि तो मुलगा ज्यावेळेसही ती आई त्याला भेटायला जाती, तिला प्रभू येशूबद्दल सांगतो, म्हणतो काळजी करू नको, तू वचन वाच, प्रभू येशू कार्य करणार आहे. आणि ती म्हणली की मग मला आता हे कोण आहे बाबा, ख्रिश्चन नाही का, ख्रिस्ती लोक, तुमचा नंबर बी टीवर पाहिला, मी तुम्हाला फोन करते का प्लीज आता आमच्यासाठी प्रार्थना करा. मुलाचा विश्वास आहे, तो म्हणतो आई बायबल वाच, प्रार्थना कर, देव काम करणार आहे. प्रेज द लॉर्ड. जर त्या पालकाने ते ओझं वाहिलं नसतं तर त्या जेलमध्ये तो मुलगा तर निराश झालाच असता, पण त्या आईला पण जागण्याची आशा राहिलेली नसते. पण त्या भावाने ते ओझं उचललं आणि त्या जेलमध्ये जाऊन एखाद्याला प्रभूचं नाव त्यांनी सांगितलं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय, लोकांना गरज आहे. लोकांना काय आहे? गरज आहे. त्या सिस्टरने मला सांगितलं की मी 8 महिन्यापासून प्रयत्न करते, जे जामीन पण होत नाही आणि कुणीच मला सहाय्य करत नाही. पण जसं प्रभूचं नाव कळलंय, काहीतरी हिंमत मिळाली का भले कुणी मला सहाय्य नाही करत, पण असा कुणीतरी परमेश्वर आहे जो आमच्या बाजूने बोलायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून लोकांना गरज आहे कसली? प्रार्थनेची. आपले 4 शब्द ना लोकांमध्ये प्रोत्साहन भरतात, त्यांचे विचार बदलून टाकतात, त्यांची मानसिकता बदलून टाकतात, त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन आवेश उत्पन्न होतो. म्हणून आमच्याकडे ते आहे, आम्ही लोकांचं जीवन बदलू शकतो, आम्ही त्यांना एक जीवनाची एक नवीन आशा देऊ शकतो, आम्ही त्यांना त्या घाणीतून बाहेर काढून त्यांना एक चांगला मार्ग प्रकट करू शकतो. पण जर आपण तो भार वाहत नाही तर आपण मंडळीवर भार झालोय. म्हणून देवाची इच्छा नाही आहे का आपण मंडळीवर भार व्हावं, पण प्रभूची इच्छा आहे का आपण मंडळीचा भार उचलला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही चेक करा, मी प्रार्थनेमध्ये कोणत्या रोलमध्ये उभा आहे, माझ्या चर्चमध्ये काय जागा आहे, मी मंडळीचा भार उचलतोय का? कळतं या ठिकाणी? जेवणाचं उदाहरण कळलं ना? हे लक्षात ठेवायचं का मी कोणत्या पंगतीत बसतोय हे विसरायचं नाही. का मी सुरुवातीच्या पंगतीपासून बसलो? कोणत्या पंगतीपासून? आता 5वी पंगत आली तरी माझं काही संपत नाही आहे, तर मला माझा रोल बदलायचा आहे. का आता नवीन लोक आलेत, ते उभं राहिलेत, मी आता कुठं उभा आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, मी नोहाचं उदाहरण घेतलं होतं मागच्या वेळेस. सुरुवातीला नोहाला प्रभूने सांगितलं का महाप्रलय येईल, आणि म्हणून नोहानी त्याला प्रभूने सांगितलं का तारू बांध. तारूचे लाकडं जे होते त्याने ते लाकडं खांद्यावर वाहिले असतील, बरोबर आहे. काही त्यांनी हत्ती इस्तेमाल केले असतील, पण काही जे लाकडं त्यांनी कुठं वाहिले असतील? खांद्यावर. त्यांनी त्यांना तोडलं असेल, खांद्यावर वाहिलं असेल, मशागत केली असेल, पण ज्यास पाण्याचा महाप्रलय आला याच लाकडांनी त्याला सहाय्य केलं. प्रेज द लॉर्ड. नाही कळलं? सुरुवातीला हा काय वाहत होता? ते लाकडं ओबड धाबड होते, त्यांना आकार दिला, त्यांना स्वरूप दिलं, पण ज्यास पाण्याचा महाप्रलय आला ह्याच लाकडांनी नोहाच्या कुटुंबाला वाचवलं. सुरुवातीला नोहाने त्यांचं ओझं वाहिलं, पण आता नोहाच्या कुटुंबाचं ओझं हे लाकडं वाहतात. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला कळलं पाहिजे का मी कोणत्या भूमिकेमध्ये मी ओझं वाहतोय का. तुम्ही लबानाचं उदाहरण घ्या. लबान आणि याकूब सर्व काही गमावून आला होता, भावापासून पळून आला होता. ब्लेसिंग्स होते पण प्रत्यक्षात ते दिसत नव्हते, आणि निराशम्य अवस्थेमध्ये, खिशामध्ये काही नाही, अशा अवस्थेमध्ये कोणाकडे गेला? मामाकडे, लबानाकडे. काही होतं का त्याच्याकडे? सुरुवातीला ओझं कुणी वाहिलं? याकोबाचं. पण नंतर याकोब ओझं वाहत होता लबानाचं.
प्रेज द लॉर्ड. कारण लबाड काय शब्द वापर होता, तुझ्यावर प्रभूची कृपा आहे, तू आलास म्हणून मला भरभराटी आली. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मला काय सांगायचं कळतंय का, सुरुवातीला लबानाने सहाय्य केलं याकोबाला, पण नंतर याकोब मोठी मदत बांधला लबानासाठी. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला आमची भूमिका बदलायची. जर आम्ही चर्चमध्ये जातोय, आमची भूमिका फक्त एकच आहे का चर्चमध्ये जाणं, उपदेश ऐकणं, घरी येणं, चर्चमध्ये जाणं, उपदेश ऐकणं, घरी येणं. आमच्यात मंदपणा येतोय. काय येतोय? मंदपणा. मी मागच्याच एक उदाहरण सांगितलं का जो माणूस काम करणं बंद होऊन जातं, घरी बसतो, मग हळूहळू त्याचं डोकं कसं होऊ लागतं, चिडचिड होऊ लागतं, रागेश होऊ लागतं, कुरकुरा होऊ लागतो. आणि म्हणून आज अनेक ख्रिस्ती विश्वासणारे कुरकुरे, चिडचिडे, मंद होऊ लागलेत. का? कारण ते देवाचं काम करत नाही आणि बसून बसून त्याच्यात मंदपणा येऊ लागला. म्हणून चेक करा, मंडळीचा मी भार उचलतोय का मंडळीवर मी भार झालोय. प्रेज द लॉर्ड. आत्मपरीक्षण करा. काय करा? का मी वचन खातोय. काय खातोय? वचन खातोय. पण आता मी भार झालो नाही पाहिजे, मी भार उचलला पाहिजे. का ख्रिस्त स्वतः म्हणतो माझा जीव घ्या, जे सुईचं आणि हलकं आहे. तुम्हाला करायचं काहीच नाही आहे, तुमच्यात माझा आत्मा राहतो, माझी वचनं मी तुम्हाला दिलेत, तुमचं फक्त शरीर मला पाहिजे. जेणेकरून ज्यावेळेस आत्मे जिंकले जातील त्याचं प्रतिफळ तुम्हाला येईल. ज्या प्रकारे प्रभू म्हणतो मला गाडं घेऊन या, प्रभू पायी नव्हता जाऊ शकत का? पण त्याला माहीत होतं का माझ्यामुळं कोणाला सजवण्यात येईल? गाढवाला. त्याच प्रकारे ह्या जगामध्ये जसं आत्मे जिंकले जातील, प्रभू देवदूतांना पाठवून देखील सुवार्ता पोचू शकतो. पहिली सुवार्ता कोणी सांगितली? कुणी सांगितली? बरोबर आहे ना. ख्रिस्त ज्या जन्म घेणार होता त्यावेळेस देवदूत प्रकट झाले आणि त्यांनी शुभवर्तमान सांगितलं. मग पुन्हा देवदूतांना कामाला नाही लावू शकत का? मग आमच्या वाटेला काय येईल का? पण आम्ही ज्या स्वर्गात गेलो तिथं जे वेतन मजुरी आहे, तिथं जो आशीर्वाद आहे, जर आम्ही देवाच्यासाठी काही करणारच नाही आमच्या वाटेला काय येणार? म्हणून देवाने त्यांचं काम थांबवलं, एकूण आमच्या वाटेला आशीर्वाद यावेत. प्रेज द लॉर्ड. आणि आता शिष्य जर लोकांना सुवार्ता सांगत, आपले एंजल्स, देवदूतच जर लोकांना सुवार्ता सांगत बसले, आमच्या वाटेला काही नाही येणार. आमच्या वाटेला काहीच येणार नाही. आपल्या वाटेला यावं म्हणून त्यांना थांबवलंय. म्हणून आपण आपली भूमिका बजावली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून चेक करा, मी पहिल्या पंगतीपासून बसलो, मी पहिल्या पंगतीपासून बसलोय. मी कैक वर्षापासून चर्चमध्ये, मला इतकं वचन माहिती आहे का मी बसल्या बसल्या एखादा पाळ जरी उभा राहिला तर त्याच्या पहिले तो काय अध्याय सांगणार आहे ना, मी सांगू शकतो का तो हे वचन घेणार आहे. इतकं वचन ह्याला पाठ आहे. जर एवढं वचन ह्याला पाठ आहे तर मग उभं राहायला पाहिजे का? बरोबर आहे का नाही? तो बायबल काढतो म्हणजे तो पाळात फक्त सांगतो हा अध्याय, हा वचन सांगायला चालू करून टाकतो. त्यांनी वाचलं पण नाही ह्यांनी वचन. मग तू इथं काय करतोय? तुझी भूमिका इथं नाही. तू पण त्यासारख्या वेदीवर उभा राहा आणि तू लोकांमध्ये प्रचार कर. प्रेज द लॉर्ड. कळतं ना मी काय म्हणतोय? ठिकाणी तो वचन काढण्या अगोदर वचन पाठ, तो संदेश देण्या अगोदर इथून रिप्लाय स्टार्ट. एवढं तुला वचन सगळं माहीत आहे तर मग तुझी भूमिका बदलली पाहिजे. तू आता बसण्याच्या नाही, तू उभा राहण्याच्या आणि लोकांना प्रीचिंग करण्याच्या भूमिकेमध्ये तू आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पण हा फक्त खातच बसलाय तर वाढणारा पण परेशान होतो का याला किती वाढायचं आता. म्हणून आपली भूमिका बदलली पाहिजे. मी मंडळीवर भार होता कामा नये, मी मंडळीचा भार उचलला पाहिजे. चर्च असेच वाढतील का? असं शुभवर्तमान जगात जाईल का? एकटा पाळक किती पळणार? एकटा लीडर किती पळणार? तो काय रोबोट नाही आहे का 24 तास काम करणार? तो एक माणूस आहे, त्याच्यामध्ये एक क्षमता आहे, त्या क्षमतेनुसार तो पळणार. एक माणूस जर 10 आत्मे जिंकतो, जर 10 लोक उभे राहिले तर किती जिंकू शकतात? 100. बरोबर आहे ना. एक किती जिंकतोय? 10. जर 10 उभे राहिले तर किती जिंकतील? म्हणून जर 10 पळाले तर किती काम होईल? त्या 10ने जर त्या अजून 10 लोकांना तयार केलं तर देवाचं काम किती पुढे जाईल? म्हणून देवाने काय तयार केले? शिष्य. काय तयार केले? शिष्य. फक्त तारणाची बातमी सांगितली नाही, कारण तारणाची बातमी सांगून शिष्य जर तयार केले नाही तर शुभवर्तमान पुढे जाणार नाही. म्हणून तारणाच्या बातमीबरोबर आम्हाला लोकांना शिष्य करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून चेक करा का मी कोणत्या भूमिकेत आहे. आज मी जर प्रार्थनेमध्ये आहे, मी एखाद्या ग्रुपमध्ये, मी एखाद्या चर्चमध्ये, मी एखाद्या स्किट ग्रुपमध्ये, मी एखाद्या डान्स ग्रुपमध्ये, मी एखाद्या बँडमध्ये, माझी भूमिका काय आहे प्रभू? माझा रोल बदलला आहे का? सुरुवात मी कुठून केली होती त्याच रोलवर आहे का मला इम्प्रूव्ह करतोय? तू मला वाढवतोय, तू माझा युटिलाइज करतोय, तू माझा उपयोग करतोय. जर तू माझा उपयोग करतोय तरी मंडळीवर भार नाही आहे प्रभू, मी मंडळीचा भार उचलणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला चेक करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. पण जो फाटा फळ देणार नाही प्रभू त्याला काय करणार? काढून टाकणार.
येस, मंडळीचा मस्तक कोण आहे? येशू. आणि त्याच्या फांत्या आहोत आपण सर्व काय आहोत? फांत्या आहोत. जर आम्ही फळ देणार नाही तर तो या फांतीला काय करणार? कापून टाकणार. म्हणून देवाची इच्छा नाही की त्याने आम्हाला कापावं, त्याने आम्हाला वेगळं करावं. म्हणून त्याची इच्छा आहे की आम्ही काय दिलं पाहिजे? फळ दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ओके, पुढच्या वचनाकडे जाऊ आपण. हां, रीड करा. हां, सर्व काढा. 15वा अध्याय, पहिलं आणि दुसरं वचन. मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप शेतकरी आहे. तो माझ्यातला फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येकाने अधिक फळ द्यावे म्हणून तो त्याला निर्मळ करतो. कुणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो व तो वाळून जातो. मग त्यांना गोळा करून विस्तवात टाकतात व ते जाळण्यात येतात. हालेलुया. पहा, आम्ही चर्चचे भाग आहेत का नाही? चर्च असेल, डान्स ग्रुप असेल, ज्या काही असले तुम्ही भाग आहात, बरोबर आहे. तुम्ही काय दिलं पाहिजे? बायबल सांगतं जो फाटा फळ देईल तो अधिक काय केला जाईल, पण जो फाटा फळ देणार नाही तो काय करण्यात येईल? का कापण्यात येईल तो? हां, आणि अजून एक काय कारण सांगितलं होतं मी? काय झालंय? हां, फक्त भार नाही झाला, अजून काय झालंय? ओके, या इथं. हे द्राक्ष वेल आहे, बरोबर आहे. हां, पुन्हा रीड करा सर. हां, पुढे या. हां, हा द्राक्ष वेल आहे, हा प्रभू येशू आहे. हां, पहा, हे झाड आहे, हे ब्रदर काय आहेत? झाड आहेत. ह्या दोन फांद्या आहेत, ह्या दोन काय आहेत? आणि इकडे एक फांदी, बरोबर आहे. इकडे दोन फांद्या आहेत, इकडं एक फांदी. हां, पुढं वाचू. आणि फळ देणाऱ्या प्रत्येकाने अधिक फळ द्यावे म्हणून तो त्याला निर्मळ करतो. हां, ओके ओके, एक मिनिट. जो फळ देणार नाही त्याला तो काय करणार? जो फळ देणार नाही त्याला तो काय करणार? हां, प्रॉपर रीड करा सर पुन्हा. फर्स्ट सेकंड. मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप शेतकरी आहे. तो माझ्यातला फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो. काय करतो? किती फाटे त्या झाडाला? उदाहरणासाठी 3 फाटे आहेत, 1 2 3. जो फाटा फळ देणार नाही त्याला तो काय करणार? का तो त्याला काढणार? काय देत नाही म्हणून झाडासाठी काय झालंय? अजून त्यांनी काय केलंय? हां, म्हणजे आता समजा हे झाड आहे, काय देत नाही? ही फांदी काय देत नाही? फळ देत नाही. झाडाला काय झालं? हे ओझं. आता इकडे 2 फळ येतात, 2 आंबे इकडे येतात. इकडे आंबे येत आहेत का? 2 नाही. हा, या झाडातून जे जीवनसत्व या फांद्याला भेटतं, हा जीवनसत्व खातो, पण फळ देतो का? नाही. म्हणजे इनडायरेक्टली ह्या दोघांचे किती आंबे त्यांनी कमी केले? इथे किती येतात आता? पण हा यांचं जीवनसत्व खाल्ल्यामुळं ह्याच्यात पण 2 आले पाहिजे का नाही? म्हणजे 2चा हा खातो पण फळ देतो का? मग यांच्यातला एक आंबा कमी झाला का नाही? जर ही फांदी मी तोडली तर सर्व जीवनसत्व कुठं जाईल? मग इथं 2 येतात, तिथं किती येतील? कळतं का ठिकाणी? म्हणून ते म्हणतो की ही फांदी मी काय करणार? कापणार. भार झाला त्याचं टेन्शन नाही, पण टेन्शन याचं आहे की जीवनसत्व खातो आणि काहीच देत नाही. म्हणजे काय? एवढं वचन खातो पण काहीच आउटपुट येत नाही. त्यापेक्षा दुसऱ्याला वचन खाऊ घातलं तर ते फायदेशीर ठरणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून हे 2 जे झाड आहेत, हे जे 2 झाड आहेत, ते म्हणतो यांना अधिक प्रोटीन व्हिटॅमिन मी देणार. म्हणजे काय? यांना अधिक फळ येणार. प्रेज द लॉर्ड. कळतं ठिकाणी? आणि तो म्हणतो जो फाटा फळ देत नाही त्याला मी काय करणार? आणि फक्त कापणार नाही. 6वं वचन वाचा. कुणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो व तो वाळून जातो. मग त्यांना गोळा करून विस्तवात टाकतात व ते जाळण्यात येतात. कुठं टाकतात? म्हणजे हा फक्त तुटणार नाही, तर हा कुठं जाणार? आज आम्ही सर्व प्रभू येशू ख्रिस्त झाड आहे, द्राक्षवेले, आणि आपण सर्व त्याची फाटे आहोत. जर आम्ही फळ दिलं नाही तर आमची पण दशा या फाट्यासारखी होईल. तो कापण्यात येईल, तो सुकून जाईल, आणि फक्त सुकूनच जाणार नाही, त्याला अग्नीत टाकण्यात येईल. मी एक उदाहरण घेईल. एलिया, अलिशा आणि गेहजी. एलिया, अलिशा आणि बरोबर नाही? पहिला कोण होता? नंतर कोण? गेहजी. जो फाटा फळ देत नाही तो काय करण्यात येईल?
येस, तो काय करण्यात येईल. आता एलियाने देवाची सेवेची सुरुवात केली, त्याच्यावरचा अभिषेक कोणावर आला? आला की नाही? किती आला? याच्यावर जर एक पट होता त्याच्यावर किती आला? आता याच्यावर जर दुप्पट होता त्याच्यावर किती आला पाहिजे? चौपट. किती आला पाहिजे? कळतंय ना? एक पट होता, 2 पट आला. मग याच्यावर जर दुप्पट आहे त्याच्यावर किती आला पाहिजे? प्रेज द लॉर्ड. एलियाच्या सहवासामध्ये अलिशा राहिला, एलियाच्या सहवासामध्ये अलिशा राहिला. मग या ठिकाणी जी सेवा कार्य एलियाने सुरुवात केलं होतं ते सेवा कार्यानंतर पुढं कुणी नेलं? म्हणजे हा भार झाला का याच्यावर? यांनी ओझं पुढं वाहिलं, यांनी ओझं पुढं वाहिलं, यांनी ते ओझं मध्ये सोडलं नाही. नंतर याच्या हाताखाली, कोणाच्या हाताखाली? कोण होता? येस, गेजे त्याच्या हाताखाली होता. आता जे ओझं अलिशा वाहत होता नंतर कुणी वाहिलं पाहिजे होतं, पण गेजेने वाहिलं का? वाचूया 2 राजे 4 अध्याय 31 वचन. गेहजीने तर त्यांच्या पुढे जाऊन काठी मुलाच्या तोंडावर ठेवली, परंतु वाणी नाही, लक्ष लावणे नाही. म्हणून त्याने त्याला भेटायला परत जाऊन त्याला सांगितले की मुलगा जागा झाला नाही. हां, पहा, एक घटना होती. अलिशाकडे एक स्त्री आली होती, बरोबर आहे. तिचा मुलगा काय झाला होता? मरण पावला होता. आणि ती विनंती करते कोणाकडे? अलिशाकडे, प्लीज तू माझ्या घरी ये, प्रार्थना कर माझ्या मुलासाठी, आणि मुलगा काय होईल? जिवंत होईल. आता अलिशाने कोणाला ट्रेन केलं होतं? गेजेला ट्रेन केलं होतं. म्हणून तो काय म्हणला? गेजेला एक काम कर, मी काठी तुझ्या हातात देतो, तू जा त्याच्यावर ठेव आणि मुलगा काय होईल? म्हणजे अलिशाने आता काय दिलाय? भार दिलाय. काय दिलाय? भार दिलाय. एक सेवेचा भार दिलाय, एक प्रार्थनेचा भार दिलाय का बाबा तेवढा भार तुला उचलायचा आहे. आणि अलिशाला तेवढा कॉन्फिडन्स आहे, गेजही तो भार उचलणार. प्रेज द लॉर्ड. कळतंय? पुन्हा वाचा ते वचन सेम. गेहजीने तर त्यांच्या पुढे जाऊन काठी मुलाच्या तोंडावर ठेवली, परंतु वाणी नाही, लक्ष लावणे नाही. म्हणून त्याने त्याला भेटायला परत जाऊन त्याला सांगितले की मुलगा जागा झाला नाही. हां, बायबल सांगतं काठी ठेवली, वाणी नाही, लक्ष लावणं नाही. म्हणजे काय? हा गेला, पण ज्या प्रकारे ह्याने तिथं प्रार्थना केली पाहिजे होती, ज्या प्रकारे त्याला इकडं जीवन टाकलं पाहिजे होतं, गेजाने टाकलं का ते? परत कोणाकडे गेला? जो भार दिला होता तो भार त्यांनी उचलला नाही. आणि एवढं पण आम्ही पाहतो का गेजईमध्ये एक लोभाचा आत्मा होता. जस नामान कोणी पैसे घेऊन आला, गेजईने अलिशाने ते घेतले नाही. कोण घ्यायला गेला? गेजई. म्हणजे या ठिकाणी एक पटचा दुप्पट आला, दुप्पटचा चौपट अभिषेक जाणार होता. गेजईबद्दल आम्ही चमत्कार वाचणार होतो, पण गेजईने प्रामाणिकपणे जे ओझं त्याला व्हायचं होतं ते ओझं त्यांनी वाहिल्या न कारणामुळं त्याच्यावर जो अभिषेक आला पाहिजे होता किंवा जो अभिषेक त्याच्याकडे होता त्याचा जो उपयोग झाला पाहिजे होता तो उपयोग झाला नाही. प्रेज द लॉर्ड. कारण देवाने मला असं प्रगट केलं का असं नाही का अभिषेक नव्हता, अभिषेक नसता त्याला पाठवलंच नसतं. अभिषेक होता पण त्याचा उपयोग नाही, त्याचा उपयोग नाही. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या सहवासामध्ये राहतो? कळतंय ना? गेजई जो आहे, जो अलिशा सोबत राहतो, ॲटोमॅटिक अभिषेक येतोच. आपण बघतो पास्टर्स लोकांना आपल्याला लगेच कळतं, जो त्याच्या अंडर असतो ना त्याचा टोन तसा होऊन जातो, त्याची प्रार्थना तशी होऊन जाते, त्याचं बोलणं तसं होऊन जातो, ॲटोमॅटिक अभिषेक फ्लो होऊन जातो. वेगळं काही घेण्याची गरज नाही. अभिषेक आहे पण उपयोग केला का गेजईने? म्हणून आम्ही वाचत नाही की गेजईने काही चमत्कार केलेत म्हणून. आम्ही फक्त वाचतो की ह्यांनी जे केले ते दुप्पट अलिशाने केले, पण गेजईचा एकही चमत्कार वाचत नाही. कारण हा फाटा फळ देत नाही म्हणून देवाने हा फाटा कापून टाकला. प्रेज द लॉर्ड. म्हणून इतिहासच नाही, कुठून आला कुठं गेला हा एक याचा इतिहास रीड करा तुम्ही, तुम्हाला इतिहास सापडतो का? कुठून आला आणि कुठून गेला कळत नाही. आमच्याबद्दल तसं होता का म्हणे, कुठून आला आणि कुठं गेला, आम्हाला तसं इतिहास व्हायचं नाही, तर आम्हाला फळ द्यायचं. प्रेज द लॉर्ड. प्लीज लक्षपूर्वक गेजईकडे पहा. गेजई सहवासामध्ये होता, गेजईने प्रत्येक गोष्ट डोळ्यांनी पाहिली, पण गेजई कधी आला आणि गेजई कधी गायब झाला कळलंच नाही. का देत नाही? म्हणून असा कापण्यात येईल आणि असा भट्टी टाकण्यात येईल का पुन्हा अस्तित्व दिसवणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर आम्हाला प्रभूने त्या द्राक्षवेलाबरोबर जोडलंय तर आपण फळ दिलं पाहिजे. कारण जर फळ देऊ तर परमेश्वर आम्हाला अधिक निर्मळ करणार.
प्रेज द लॉर्ड. म्हणून प्लीज चेक करा. मी जर चर्चमध्ये आहे, मी जर प्रार्थना ग्रुपमध्ये, तुमचा कोणताही ग्रुप असो, तुम्ही त्याच्यामध्ये अटॅच असो, तुमची भूमिका काय प्लीज चेक करा. मी कोणत्या भूमिकेत आहे? मी आलो, जी सुरुवात मी केली अजून मी तिथंच आहे का? माझी प्रगती होती, मी काहीतरी करतो देवासाठी. करणं गरजेचं आहे. येतात सर्व, जुडतात सर्व, वचन खातात सर्व, पण सर्वांची नजर कुठं असती? रिझल्टवर. 10वीत तू किती क्लास अटेंड केले आणि किती अभ्यासाला वाचला 10 तास, ते नाही बघत. शेवटी काय विचारतात? किती टक्के पडले? काय विचारतात? किती टक्के पडले? काय विचारतात? सांग बरं किती तास अभ्यास करायचा? ते कधी टक्क्यानंतर सांगतात. कधी टक्के पडले ना 90%, 95, मग विचारणार किती तास अभ्यास करतो. त्याच्या पहिले कोणी नाही विचारणार. पहिले म्हणणार ठीक आहे आता नाही, रिझल्ट आल्यावर बघू किती अभ्यास चालला आहे. अभिषेक आम्ही घेतोय अभिषेक. टक्के सांग किती पडतात. काम काय करतो ते सांग. अभिषेक किती कॅरी करतो ते नको सांगू. बायबल उघडताच अभिषेक तुझ्यावर आहे, वचन वाचलं अभिषेक तुझ्यावर आहे, आराधनेत गेला अभिषेक तुझ्यावर आहे, अभिषेक तुझ्यावर आहे. काम काय करतो ते सांग. प्रेज द लॉर्ड. पण आज तुम्ही चेक करा का मी काय करतोय प्रभूसाठी, माझी भूमिका काय. आणि जर मी फळ देणार नाही तर परमेश्वर मला वेगळं करणार. आणि फक्त वेगळंच नाही करणार, ह्याच्याकडे लक्ष द्या. तो सुकणार. काय होणार? आणि त्याला अग्नीच्या भट्टीत टाकणार. मग मी पण अजून क्लिअर नाही आहे. अग्नीच्या भट्टीत टाकणार म्हणजे प्रभू का नरक आहे का त्याला? मग असं वाटतं का तो साधा माणूस परवडला ज्यांनी सेवाचं काम हातातच नाही घेतलं, तो सेफ ठरला. कळतंय का? प्रभू काय म्हणतो? त्याला कापणार, तो सुकणार, त्याला अग्नीत. मग अग्नी म्हणजे नरकची भट्टी आहे का? बायबल सांगतं ज्याच्यामुळं तुम्ही अडखळता त्याला हाय. म्हणजे काय? समजा याच्याकडे प्रार्थना, याच्याकडे सुवार्ता, याच्याकडे आनंदाची बातमी, पण हा जर एखाद्या व्यक्तीला सांगत नाही आणि तो जर अडखळतोय, तो जर आत्महत्या करतोय, तो जर मरतोय, त्याचा जबाब प्रभू कोणाकडून घेणार? म्हणजे तो जो व्यक्ती ज्याने आत्महत्या केली त्याला अडखण कोण बांधला? त्याचं रक्त कोणावर? म्हणजे एवढं कडक आहे का? कळतं का? या ठिकाणी पहा, प्रभूने आम्हाला असंच वेगळं नाही केलं. आमच्यापेक्षा खूप लोक पुढे आहेत. आम्हाला अभिषेक दे, आम्हाला सामर्थ्य दे, आमचा उपयोग कर, आम्हाला वचन समजू दे. पण देवाने आम्हाला निवडलं, आम्हाला सद्बुद्धी दिली, वचनाची समज दिली, प्रार्थनेचं मन दिलं, देवाच्या जवळ ओढून घेतलं. आमच्या पहिले पुष्कळ लोक नंबर लावून बसत उपास प्रार्थनेमध्ये आहेत, पण देवाने कोणाला निवडलं? मग देव हिशोब पण नाही घेणार का? शिष्य लोकांच्या पहिले टॅलेंटेड लोक नव्हते का? चांगले नियमशास्त्राचे पंडित होते, त्यांना निवडलं का प्रभूंनी? अशा लोकांना निवडलं का ज्यांना काहीच नॉलेज नव्हतं. आपण पण तसेच आहे. आपल्याला कुठं काय होतं, पण देवाने आपल्याला वेगळं केलं आणि प्रार्थनेची ओढणी गोड लावली. म्हणजे आपणामध्ये काहीतरी आहे, देवाने आपल्याला काहीतरी टाकलं, पण त्याचं महत्त्व जर आम्हाला नसेल तर प्रभू याचा हिशोब घेत. प्रेज द लॉर्ड. कळतंय ना? शिष्यांच्या पहिले टॅलेंटेड लोक होते नंबर लावून बसलेले, पण देवाने शिष्यांना निवडलं. त्याच प्रकारे आमचे पहिले लोक आहेत का जे प्रार्थना करून रडू दमले का देवा आम्हाला अभिषेक दे, त्यांना नाही आम्हाला मिळाला. मग आपण काय करतोय? प्रेज द लॉर्ड. कळतंय ना? म्हणून प्लीज चेक करा का मी माझ्या कोणत्या भूमिकेत आहे प्रभू, मी कोणत्या रोलमध्ये, मी तुझं काम करतोय का? आणि जर करतोय तर कोणत्या स्पीडने करतोय, मला किती धावलं पाहिजे, मला किती केलं पाहिजे. कारण तुमचं पळणं हे दर्शवतं का खरोखर मला विश्वास आहे का तू येणार आहे प्रभू घ्यायला आणि वेळ कमी आहे. पण जर मी निवांते तर मला देवाच्या वाटण्यावरती भरोसा गॅरंटी नाही. कळतंय ना? रॅप्चरचा टाईम झालाय का बाकी आहे? मग झालाय तर आमचं पळणं दाखवलं पाहिजे का टाईम संपला आहे टाईम. पण आपण जर पळत नाही तर आम्ही अजून सिरियस नाही, अजून त्या बाबतीत अजून आपण सिरियस. आपण फक्त बोलण्यामध्ये आपण प्रश्न उत्तरामध्ये आपण 1 नंबरवर आहे, पण कृतीमध्ये आपल्यामध्ये एकही नंबर दिसत नाही. जर खरोखर आपण म्हणतो का नाही रॅपचा टाईम संपला, मग तुझी गती कुठे आहे? तू कोणत्या लोकात बिझी? हा जो एक्स्ट्रा टाईम आहे तुझ्या नातेवाईक एन्जॉय करण्यामध्ये नाही आहे, हा जो एक्स्ट्रा टाईम आहे तुझा पर्सनल लाईफ एन्जॉय करण्यामध्ये नाही आहे. हा सर्व एक्स्ट्रा टाईम केवळ आत्मे जिंकावे आणि तुझं प्रतिफळ तुला मिळावं यासाठी. नाही मला माहिती आहे प्रभू येणार आहे, पण काय करू, फॅमिली पण. ते म्हणतो एक्स्ट्रा टाईम का दिला, तुला कळलंच नाही अजून. कळतोय का काय दिलाय आम्हाला? आता फुटबॉलची मॅच कधी पाहिली तुम्हाला कळल. ज्यावेळेस टाय होऊन जातो पण एक्स्ट्रा टाईम भेटतो 2 मिनिट 3 मिनिट, पूर्ण जीव ओतून टाकतात का त्या 2 मिनिटात तो गोल झालाच पाहिजे. काही पण एकदम पूर्ण दम नसल, पूर्ण 1.5 तास 1 तास ते खेळलेले असतात, पण पूर्ण जीव टाकून देतात ते 2 मिनिटासाठी. का 2 मिनिटात काही ना काही मग कळतं का नाही खरंच एक्स्ट्रा टाईम चाललाय बरं का, यांचं स्पीड दाखवतं एक्स्ट्रा टाईम आहे. आमच्याकडे बघून वाटतच नाही एक्स्ट्रा टाईम चाललाय म्हणून.
आपल्या हिशोबाने दिसतं रिलॅक्स टाईम चाललाय. आमच्या गतीकडे बघून लोकांना कळलं पाहिजे का तुम्ही काय एवढे बिझी आहेत प्रार्थनेमध्ये, तुम्ही का नसतं बायबल घेऊन पळता, का तुम्ही फक्त प्रेयर. त्यांना प्रश्न पडला पाहिजे का असं एवढं काय एवढे बिझी आहे प्रेयरमध्ये. पण जर आपणच स्पिरिच्युअली एवढे बिझी नाही तर त्यांनाही प्रश्न पडत नाही. कळतं ठिकाणी. म्हणून प्लीज काय व्हा मंडळीचा भार व्हा. तुम्ही चेक करा, येशूने शिष्य केले, पहिले प्रभूने त्यांचा भार व्हायला, नंतर त्या शिष्यांनी सुवार्तेचा भार पूर्ण विश्वात व्हायला. कळतंय ना. पहिले येशूने कोणाचा भार व्हायला, त्यांना घेतलं. सर्व वेगवेगळ्या टाईपचे कॅरेक्टर होते. कोणी मासे पकडणारा, कोणी खेळ खेळणारा, कोणी बाजार टॅक्स गोळा करणारा, सगळे डिफरंट टाईपचे कॅरेक्टर भरलेले होते. सर्वांना घेतलं, सर्वांचं ओझं त्यांनी वाहिलं. पण नंतर हे शिष्य प्रभूच्या सुवार्तेचं ओझं वाहण्यासाठी जीवाची पर्वा केली नाही, पण एवढं ओझं त्यांनी प्रभूच्या गौरवासाठी वाहिलं. भूमिका बदललीच पाहिजे, ओझं वाहिलंच पाहिजे. पण जर ओझं आम्ही वाहणार नाही तर गेजही सारखं कधी आलो आणि कुठं गायब झालो कळणार पण नाही. कळतं ना. कधी आलो आणि इतिहास व्हायचं नाही, गायब होऊन जायचं नाही. असं काहीतरी देवासाठी करायचं का बाबा देवाच्या नजरेत काहीतरी आपण मिळवलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कळतंय. अजून एक वचन घेऊ शेवटचं याच्यामध्ये. थेसलोनिकराचं पुस्तक 2रा अध्याय. ओके बसून जा तुम्ही. थेसलोनिकराचं 2रं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याचं 6 पासून आपण वचन वाचणार आहोत. आणि भावांनो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की प्रत्येक अव्यवस्थित चालणारा व आम्हाजवळून घेतलेल्या संप्रदायाप्रमाणे न वागणारा भाऊ यांच्यापासून तुम्ही दूर व्हा. थेसलोनिकराचं पत्र वाचतोय आपण. त्याच्या मंडळीला पॉल काय लिहितोय, पत्र लिहितोय. आणि तिथं असे काही भाऊ होते का जे शुभवर्तमान लोकांना सांगत होते. बरोबर आहे. थेसलोनिकराच्या मंडळीमध्ये काही पास्टर्स होते जे प्रभूचं वचन लोकांना काय करायचे, शिकवत होते. पण त्यांच्यामध्ये काही असे पास्टर्स, काही असे ब्रदर होते की जे आत्म्यातून प्रभूची सेवा करत नव्हते. म्हणून पॉल काय म्हणतो त्या मंडळीला पत्र लिहून, वाचू, पुन्हा वाचा, सेम वचन चालू करा तिथून. आणि भावांनो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की प्रत्येक अव्यवस्थित चालणारा व आम्हाजवळून घेतलेल्या संप्रदायाप्रमाणे न वागणारा भाऊ याच्यापासून तुम्ही दूर व्हावे. पॉल काय म्हणतो, आम्ही दिला संप्रदाय म्हणजे काय, आम्ही जे शिकवण तुम्हाला दिली तोंडी आणि लेखी, त्या शिकवणीप्रमाणे जर कुणी करत नाही त्याला काय करा, तो फाटा काय करा, दूर करा. कळतं की आध्यात्मिक भाषा का जो व्यक्ती आम्ही शिकवलं, आम्ही जे तुम्हाला लेखी जे पत्र पाठवले किंवा स्वतःहून जी प्रीचिंग केली त्याप्रमाणे तुमच्यामध्ये प्रभूची सेवा त्याप्रमाणे करत नाही ज्या प्रकारे आम्ही शिकवली, तर त्याला काय करा, म्हणजे तेच जो फाटा फळ देत नाही त्याला काय करा, दूर करा. जो फाटा फळ देत नाही त्याला काय करा, दूर करा. का दूर करा, वाचू पुढं. कारण तुम्ही आमचे अनुकरण कसे केले पाहिजे हे तुम्ही स्वतः जाणता. कारण आम्ही तुम्हामध्ये अव्यवस्थितपणे वागलो नव्हतो आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही, तर तुम्हामधील कोणावर भार घालू नये म्हणून आम्ही श्रमाने व कष्टाने रात्रंदिवस काम केले. आम्हास अधिकार नाही असे नाही, तर आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही आपणच तुम्हास कित्ता व्हावे म्हणून असे केले. आणि आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हाही आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली की जर कोणी काम करायला इच्छित नाही तर त्याने खाऊही नये. तर तुम्हामध्ये कित्येक अव्यवस्थितपणे चालतात, काही काम करीत नाहीत, पण ढवळाढवळ हां काय करतात. आता पहा याचा अर्थ मोठा आहे. ते काम करतात का, स्वतःही काम करत नाही पण दुसऱ्याही काम करू देत. जा रे सुवार्ता सांग, नको. दुसरा चालला, अरे कुठं जातो तरी, किती ऊन आहे बघ, स्वतःही जात नाही. चल ते भूताला काढतो, कशाला, आपल्यालाच लागायचा. तूही काढत नाही त्यालाही काढू देत नाही. कळत्या ठिकाणी ढवळाढवळ करतात. ज्या प्रकारे सेवा केली पाहिजे स्वतःनी तर केली नाही, पण दुसऱ्याला पण करू देत नाही. म्हणून पॉल म्हणतो का बाबा तुम्ही स्वतःसाठी अडकण नाही झाले, तुम्ही आता इतरांसाठी अडकण होऊ राहिलेत. म्हणून तुम्हाला काय केलं पाहिजे, बाजूला केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कळतंय का. बघा किती स्पष्ट प्रकारे पॉलनी पत्रात लिहिलं का तुझा मंदपणा आता दुसऱ्याला हवी होऊ लागला, तुझा आळशीपणा आता दुसऱ्याला हवी होऊ लागला, तुझ्यातलं अल्लडपणा आता दुसऱ्याला हवी होऊ लागलं. मग बाबा फक्त तुझ्या तारणाची नाही पडली, तुझ्यामुळं दुसरे लोक मागं जाऊ लागले. म्हणून तुला काय करतो, बाजूला.
कळतंय का? प्लीज लेटर अजून प्रभूने आम्हाला वेगळं केलंय का? वॉर्निंग चालली, काय चालली? प्लीज घाबरू नका, वेगळे नाही झाले तुम्ही अजून. प्रभू काय देतोय? वॉर्निंग, का असं होऊ नये म्हणून मी तुला पूर्वी येऊन सतर्क करतोय. त्यांच्यातून शिक, त्यांच्या पडण्यातून तू शिक, जेणेकरून तू पडू नये. प्रेज द लॉर्ड. प्रभू आता पहा, पॉलला मंडळीतले पॉलिटिक्स मांडायचे का आपल्यासमोर? मंडळीची बदनामी करायची का? इनडायरेक्टली तो त्याचीच मंडळीची बदनामी करतोय का? तो म्हणतोय का त्यांच्या पडण्यातून तुम्ही शिका, त्यांच्या पडण्यातून तुम्ही शिका. प्रेज द लॉर्ड. कळतंय ना? त्यांनी जी चूक केली ती चूक आम्ही करता कामा नाही. म्हणून जे काम आम्हाला दिलं ते काम आम्ही प्रामाणिकपणे पुढे नेणं गरजेचं. अन्यथा काय होईल? हा फाटा वेगळा केला जाईल. आम्ही कुठं त्याचं झाड होतो? त्यांनी आम्हाला जे आम्ही परके होतो आम्हाला कलम करून घेतलं. कसं करून घेतलं? जर तो आम्हाला कलम करू शकतो, मग आमच्या बदले दुसरी फांदी नाही लावू शकत का? लावू शकतो. मूळ झाड होतो का आपण? आपण त्या झाडाची फांदी नव्हतो. आम्हाला कलम केलं. काय केलं? कलम केलं. आम्हाला कलम केलं. आम्हासाठी हीच खूप मोठी बाब आहे. आम्हाला कलम केलं प्रभूने त्याच्यामध्ये. आम्ही त्या झाडाची फांदी नव्हतोच. आम्ही तर परके होतो, पण देवाने आम्हाला जवळ केलं. जवळ करूनही जर आम्ही त्याचे उपकार फेडत नाही, त्याचे आभार मानत नाही, त्याची सेवा करून, तर देव म्हणतो जर तुला टाकल तर मी दुसरी नाही घेऊ शकत का? मी दुसरी फांदी घेऊ शकतो. म्हणून ती घटना तुझ्याबद्दल घडू नये म्हणून वेळ आहे. वेळा अगोदर आत्मपरीक्षण कर आणि चेक कर का मी कोणत्या याच्यामध्ये मी भार टाकणार आहे का मी भार उचलणार आहे. आणि जर मी भार टाकतोय तर मला भार नाही टाकायचा, मला भार उचलायचा. प्रेज द लॉर्ड. जेणेकरून आम्ही पडणार नाही आणि आमचं उदाहरण घेऊन लोकांना शिकवण्यात येणार नाही. प्रेज द लॉर्ड. नेहमी आपलं उदाहरण कसं केलं पाहिजे लोकांसमोर? का निगेटिव्ह? हे पडले ना, हे डेंजर होते, मी सांगायचं यांना. निगेटिव्ह उदाहरण मांडू का चांगलं उदाहरण मांडू? प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे का तुम्ही एक चांगला आदर्श लोकांसाठी बनले पाहिजे. म्हणून आत्म्यातून आणि खरेपणातून प्रभूची सेवा करा. प्रेज द लॉर्ड. आता प्लीज घरी जाऊन हे पत्र नक्की तुम्ही रीड करा. याच्यामध्ये खूप गांभीर्य आहे. कारण स्वतः प्रभूंनी एक दाखला दिला. काय दिला? दाखला. आपण तो मीटिंगमध्ये ऐकला होता, पण मी पुन्हा इथं स्पष्ट करेल का. तो म्हणतो का एक द्राक्षमळा होता. काय होता? द्राक्षमळा. आणि त्यामध्ये अंजीर झाड होतं. कसलं? आणि ज्यावेळेस धनी तिथं आला त्याला फळ सापडलं नाही. आणि तो म्हणतो का मी किती वर्ष आलो? 3 वर्ष आलो, मला फळ मिळालं. तर तो म्हणतो याला कापून टाकतो. पण काम करणार काय म्हणतो? थांब 1 वर्ष, याला अजून मशागत करतो, मग तू ये. मग फळ नाही आलं नाही, याला काय कर? कापून टाक. काढू आपण लूक. तेव्हा त्याने हा दाखला सांगितला. कोणा एकाने त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले एक अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहायला आला, परंतु त्याला काहीच सापडले नाही. तेव्हा त्याने द्राक्षमळ्याची जोपासना करणाऱ्याला म्हटले, पहा मी ही 3 वर्षे या अंजिरावर फळ पाहायला येतो. किती वर्षापासून? 3 वर्षापासून. कोणता मळा आहे? द्राक्ष मळा. कोणता मळा? आणि झाड कोणतं आहे? हां. किती वर्ष झाले? 3 वर्षापासून मी येतो, मला फळ येत नाही. बरोबर इथपर्यंत? पुढं वाचू. आणि मला काहीच सापडत नाही. ते तोडून टाक. उगीच याचा भार भूमीला का असावा? हालेलुया. उगीच याचा भार भूमीला का असावा? भूमीला पण ते झाड काय होतंय? प्रेज गॉड. भूमीला पण काय होतंय? भार होतोय. तो म्हणतो का भूमीला भार नको. बघा तो शेतकऱ्याचा त्याचा जो मालक आहे त्याला भूमीची पडली. कसली? तो म्हणतो भूमीला भार नको, विनाकारण हा भार आहे, याला काय कर. पण तो म्हणतो का नाही थांब 1 वर्ष काय कर, थांब मी याची मशागत करतो. तर पहा लेवीचं पुस्तक आपण काढू. लेवी काढू. लेवी 19 अध्याय 23 आणि 24 वचन. तुम्ही देशात पोहोचल्यावर सर्व प्रकारची खाण्याची फळझाडे लावाल. तेव्हा तुम्ही त्यांची फळे निषिद्ध अशी मोजा. 3 वर्षे ती तुम्हाला निषिद्ध अशी होतील, ती खाऊ नयेत. मग 4थ्या वर्षी त्याची सर्व फळे यहोवाला उपकार स्तुती देण्यासाठी पवित्र व्हावी. हां 1 मिनटं. 3 वर्ष प्रभूने असा नियम काढला होता की जास्त तुम्ही तुमच्या देशामध्ये जाल कशी झाडं लावा? हां फळांची. कोणाची? 3 वर्ष फळ खायचं का? ते फळ 3 वर्ष खायचं नाही. 4थ्या वर्षी ते फळ घ्यायचं आणि कोणाला द्यायचं? 3 वर्ष हात लावायचा का त्याला? किती वर्षी? आलं लक्षात? ओके. आता पहा
प्रभू येशू ख्रिस्त आपलं रॅप्चर जे त्याला किती वर्ष म्हणतात आपण? 6000 वर्ष. किती हजार वर्ष आलं लक्षात? हां, 1 वर्ष 5 आणि 6 आलं लक्षात? ओके. तर असं लिहिलं आहे की 3 काय म्हणतात त्याला, स्टार्टिंगची 3 वर्ष फळ खायचं नाही. म्हणजे किती वर्ष झाले? 1 2 3. मग प्रभू येशू किती हजार वर्ष आला? किती हजार वर्ष आला? बरोबर आहे ना, कन्फ्यूज होऊ नका. 4थ्या हजार वर्ष कोण आला? 3 वर्ष फळला हात लावायचं म्हणून 14 हजार वर्ष कोण आला? येशू. कारण इस्रायलमधून त्याला फळ पाहिजे होतं, पण त्याला फळ मिळालं का? प्रेज द लॉर्ड. नाही आलं लक्षात? ओके, थोडंसं अजून वेगळं करतो, अजून सिंपल प्रकारे. 3 वर्ष फळ खायचं का? कोणत्या पुस्तकात लिहिलं? आलं लक्षात? लेवीच्या पुस्तकात लिहिलं 3 वर्ष फळ लावायचं नाही. 3 वर्ष सोडा, 1 2 हे सोडले, ठीक आहे. 4थ्या वर्षी काय खायचं? 4थ्या वर्षी काय खायचं? फळ खायचं. लूकच्या पुस्तकात काय लिहिलं? किती वर्षापासून आला? मग ते 3 वर्ष धरून आला का सोडून आला? 3 वर्ष फळाला हात लावायचं का? मग ते धरणार का सोडणार? मग हे सोडणार. 1 2 6000 वर्ष. आता तो म्हणतो का 7व्या हजार वर्ष मी येणार आणि तुमच्यात जर फळ मला सापडलं नाही तुम्हाला मी कापून टाकणार. नाही कळलं अजून प्रगटीकरण? इकडे पुन्हा टोटल किती हजार वर्ष आहेत? 6000 बरोबर. 7व्या हजार वर्ष आम्ही कोणाच्या सहवासात राहणार? देवाच्या. 3 वर्ष फळांना हात लावायचा का? म्हणजे 3 वर्ष गेले, 1 2 3. लुकाच्या पुस्तकात काय लिहिलं? किती वर्षापासून येतो मी? मग 4000 वर्ष किती झालं? 1 5000 वर्ष 6000 वर्ष. तो 6व्या हजार वर्ष आलं पण मला फळ दिसलं. पण त्या ठिकाणचा तो काम करणार काय म्हणतो? प्लीज थोडंसं थांब, अजून 1 वर्ष मी प्रयत्न करतो, मग तू ये आणि जे फायनल डिसिजन असेल ते देऊन टाक. 6000 वर्ष संपलेत, आपण ऑलरेडी 7व्या हजार वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. एक्स्ट्रा टाईम चालला आहे. जर फळ देणार नाही ना आता, तर आता कोणता डिस्काउंट भेटणार नाही. प्रेज द लॉर्ड. आता तो वेगळं करणार, पण तो म्हणतो एक शेवटचा चान्स म्हणून अजून खड्डा खणतो, अजून खत पाणी टाकतो. म्हणून आता काय टाकायचं काम चाललंय? काय टाकायचं काम चाललंय आता? ह्या उपदेशाद्वारे प्रभू फक्त तुमच्यात नाही आम्हा सर्वांमध्ये खत पाणी टाकतोय का अशी सेवा नाही जमणार. अजून सेवेत प्रामाणिकपणा पाहिजे, अजून सेवेत माझं भय पाहिजे आणि आत्म्यातून खरेपणातून पाहिजे. जर तू करशील तर चांगलं फळ येईल, तर मला याला संतुष्ट वाटेल. पण मी येणार हे नक्की, आता मी पुढं ढकलणार नाही. ऑलरेडी 3 वर्ष मी येऊन गेलो आहे, पण आता मी येईल तर मला फळ पाहिजेच. प्रेज द लॉर्ड. कळतं नाही? प्रगटीकरण आहे का? जर तुम्ही फळ देणार नाही तर हा फाटा प्रभू वेगळा करेल. 6000 वर्ष ऑलरेडी संपलेत. 17 जे झालेत वर्ष हे एक्स्ट्रा टाईम चालला आहे. हा काय चालला आहे? एक्स्ट्रा. हा तर फक्त इस्रायलसाठी होता. कोणासाठी? पण आता त्याच्यामध्ये आम्ही पण आलो आहे. त्याच्यामध्ये आम्ही पण आलो आहे कारण आम्हाला एक नवीन संधी मिळते की 17 वर्षात आपण काहीतरी देवासाठी केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कळतं ना? मी ज्या स्वतःचं परीक्षण करतो, मला ज्यास कळतं माझं तारण 2008-9 मध्ये जे झालं आहे प्रभूमध्ये, मला कळतं मी त्या एक्स्ट्रा टाईममध्येच आलो आहे. प्रभूमध्ये कधी आलो आहे? म्हणजे जर रॅप्चर झालं असतं तर मी तर प्रभूमध्ये आलोच नसतो. कारण माझं तारण कधी झालं आहे? 2008-9च्या दरम्यान मला प्रभू कळला, प्रभूची ओढ लागली. म्हणलं प्रभू तुम्ही तिथे एक्स्ट्रा टाईमचं आहे, मला तर जास्त पडलं पाहिजे. आणि मी अशी विनंती करतो की प्रभू माझ्यासाठी तू 9 वर्ष वेट केला, तर प्लीज आता मला कृपा दे की मी अधिक पाळावं आणि त्यांसाठी थोडासा टाईम वाढव, कारण ते पण वाचले पाहिजे. का तू माझ्यासाठी एक्स्ट्रा 9 वर्ष थांबलास. प्रेज द लॉर्ड. कळतं आहे ना? जर प्रभू जर टायमावर आला असता तर मी वाचलो असतो का? सुवार्थ सांगताना दिसलो नसतो. पण प्रभूने माझ्यासाठी पर्सनली 9 वर्ष एक्स्ट्रा टाईम दिला. म्हणून ती तळमळ माझ्यामध्ये का प्रभू माझ्यासाठी 9 वर्ष वेट केलं, तू मला कृपा दे का मी जे मस्साठी तू केलं मला ते इतरांसाठी तुझ्या गौरवासाठी करायचं. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर यंदा फळ नाही मिळालं तर प्रभू काय करणार? आपण टाकणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्लीज चेक करा का आम्ही फक्त जगिक आणि कौटुंबिक जीवनासाठी बोललेलो नाही आहेत. आमचं खरं जीवन जे आहे ते प्रभूची सेवाच आहे. प्रेज द लॉर्ड. पहिले सेवा आणि सेकंड ऑप्शन कुटुंब. बॅलन्स पण नाही. पहिले सेवा आणि सेकंड कुटुंब.
फर्स्ट प्रायोरिटी प्रभूला दिलीच पाहिजे. एक्स्ट्रा टाईम आहे, काय आहे, म्हणून प्लीज फळ द्या. काय द्या? फळ द्या. कारण वेतन आणि मजुरी तेवढीच आहे जे पूर्वी लोकांना भेटली. आपण तो विषय घेतला ना, ज्यांनी सुरुवातीला काम केलं, कठीणाईमध्ये केलं, आता डबल कृपा वाहती, आता डबल पोर्शन भेटतोय, त्याच्यामध्ये आम्हाला खूप सवलत देवाने दिली. म्हणून प्लीज जास्त आपलं ब्लेसिंग्स लुटून घ्या. शब्दाचा नियम काय? सातव्या दिवशी जे भेटणार ते कोणत्या दिवशी गोळा करायचं? का डबल भेटतं? कसं भेटतं? मग आता कसं भेटतंय? डबल भेटतंय. आता 7व्यात भेटणार नाही म्हणून ते आता भेटतं, डबल भेटतंय. म्हणून डबल घ्या, जास्त कमवा, जास्त तुम्हाला प्रतिफळ भेटेल. प्रेज द लॉर्ड. शब्दाचा नियम काय? 7व्या दिवशी गोळा करतात का? कधी गोळा करतात? 6व्या दिवशी. 7व्या दिवसाचं पण काय करायचं? म्हणून हा 6वा दिवस एक्स्ट्रा टाईम दिला प्रभूने गोळा करायसाठी. 17 वर्ष कशी आहेत? एक्स्ट्रा आहेत. म्हणून भरपूर गोळा करा, जेणेकरून स्वर्गात तुम्हाला प्रतिफळ मोठं भेटेल. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्लीज आपलं जीवन चेक करा. आज घरी जा, बसा प्रभूकडे, पहा का प्रभू मी कुठं आहे, मी कोणत्या रोलमध्ये आणि मी कोणत्या भूमिकेत पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ओके, लास्ट पॉईंट मी कवर करेल. आता 2 सत्र या संदेशचे घेतले आपण, ते याच्यावरच होते का तुम्ही मंडळीवर भार आहात का तुम्ही मंडळीचं. हां, तर हा संदेश फक्त मंडळीसाठी नाही, पालकांसाठी पण आहे. कोणासाठी? पालकांसाठी. नाही तर हा संदेश फक्त एकतर्फा होईल. तर प्रभूने दुसरी तर्फे मला दिलं आहे का पालकाचं पण काम बनतं का त्यांनी पण मंडळीवर भार बनू नये, त्यांनी पण मंडळीचा काय उचलावा. नाही तर पालकाला पण प्रभू काय करणार? आलं लक्षात? संदेश एकतर्फा नाही आहे. नाही तर म्हणाल फक्त सगळी काय म्हणतात त्याला, वचनाची जी बंबर्डिंग आहे ती फक्त मंडळीवरच आहे का? नाही, मंडळीवर नाही, पालकावर पण आहे. जसं मंडळीसाठी वचन तसंच कोणासाठी आहे? पालकासाठी. का तुला त्यांच्यावर भार नाही बांधायचं, तुला मंडळीचा काय उचलायचा? भार. आणि जो कोणी मंडळीवर भार बनल पाळक म्हणून, परमेश्वर त्या पाळकाला काय करणार? वेगळं करणार. थोडक्यात मी काय उदाहरण घेईल. हाफनी आणि फिनास माहिती आहे? जुन्या करारामध्ये कोणाचे मुलं होते? एलीचे मुलं, हाफनी आणि फिनास. बरोबर आहे? असं लिहिलं आहे का? लोक वैतागले. लोक काय झाले? वैतागले. वाचू आपण फास्टमध्ये. 1 शमूएल 2 अध्याय 17 वचन. हे त्या तरुणाचे पाप यहोवाच्या पुढे फार मोठे होते, कारण मनुष्य यहोवाच्या अर्पणाला कंटाळली. हां, लक्षपूर्वक ऐका. हाफनी आणि फिनास कोणाची मुलं आहेत? एली पण देवाचा कोण आहे? मुलं पण कोण आहेत? पण आम्ही जो वाचतो का त्यांच्यामध्ये दुष्टही होती. काय होती? आणि शब्द वापर. लोक काय झालेत? कंटाळले, वैतागले. लोक वैतागले, लोक कंटाळले. कोणाला? पाळकाला. त्याच्या दुष्टाईमुळं. कशामुळं? त्याच्या पाळकपणाचा गैरउपयोग. त्याच्या काय करतो? गैरउपयोग करतो. आणि ज्यास तू गैरउपयोग करणार, तुझ्या सेवकाचा जर तुला औदा मिळाला आहे, त्या औद्याचा जर तू गैरउपयोग करणार तर परमेश्वर तुला अधिक दिवस त्या जागेवर ठेवणार नाही. कारण त्यांनी मंडळीवर भार होता कामा नये, त्यांनी मंडळीचं काय उचलला पाहिजे? प्रेज द लॉर्ड. म्हणून असं वाटेल का नाही तुम्ही मला नाही सांगायचं, मी पाळक आहे, पण तुझा बॉस पण कोण आहे? तू याजक आहे तर तो महायाजक आहे ना. त्या महायाजकाला हिशोब द्यावा लागेल का नाही? म्हणून तुझी सत्ता अधिक दिवस चालणार नाही. म्हणून जर तू दुष्टाईनी सेवा काही करतोय, तू जर दादागिरी करतोय मंडळीवर, तू जर त्यांना शापाची भाषा बोलतोय का नाही माझ्या बाहेर गेली तर शापच नाही, असंच करल तसंच करल, जर तू आपल्याला जो औदा मिळाला त्याची दादागिरी करणार, त्याची बॉसिंग करणार, तर परमेश्वर जास्त दिवस तुला त्या सेवेमध्ये ठेवणार नाही. कारण तू मंडळीवर काय बांधलायस? भार बांधलायस. प्रेज द लॉर्ड. आणि हे शल्मोनाबद्दल झालं. कोणाबद्दल? शल्मोनाबद्दल. ज्या शल्मोन मरण पावला आणि बायबल सांगतं की त्याचा मुलगा रहबाम आणि त्याच्या विरोधात कोण होता? यरबाम. पण बायबल सांगतं की ज्यावेळेस रहबामला राजा करण्यात आलं, लोक त्याच्याकडे आले आणि लोक म्हणले की तुझ्या बापाने आमच्यावर जू टाकला. काय टाकला? वाचू आपण ते या ठिकाणी. 1 राजे 12 अध्याय 4 वचन. तुझ्या बापाने आमचे जू भारी केले, तर आता तू आपल्या बापाची कठीण सेवा व जे भारी जू त्याने आम्हावर घातले होते ते काहीसे हलके कर, म्हणजे आम्ही तुझी सेवा करू. काय शब्द वापरला? पहा, लोक आले कोणाकडे? रहबामकडे. कोणाकडे? आणि त्याला म्हणतात तुझ्या बापानी. रहबामच्या वडिलांचं नाव काय? शल्मोन. रहबामच्या वडिलांचं नाव काय? शल्मोन. शल्मोन मरण पावला, लोक त्याच्याकडे आले आणि ते म्हणले की तुझ्या बापानी आमचं ओझं जड केलं. काय केलं? तो राजा होता, त्याचं काम होतं मंडळीची काळजी घेणं. त्याचं काम होतं मंडळीची काळजी घेणं, पण त्याने त्याच्यावर काय टाकलं? जो टाकलं.
आणि ज्यास तुम्ही भार टाकणार, काय झालं तर 12 गोत्र होते. किती गोत्र होते? शलमोनाच्या हातात 12 गोत्र होते. पण देवाने पाहिलं का शलमोन आता लोकांची सेवा करत नाही, सेवाच्या नावाखाली तो दमदाटी करतो आणि अन्यस्त्री अर्पण तो उकळून घेतो, तो ओझं टाकतो. म्हणून आता त्याच्या हातात मी 12 गोत्रने किती दिली? फक्त ते पण दिले नसते, पण दाविदाला अभिवचन दिले म्हणून 2 गोत्र त्याला देणार आणि बाकी सर्व 10 यरबामाच्या हातात सोपवले. कळतं आध्यात्मिक अर्थ? मंडळीवर पाळकांनी भार बांधता कामा नाही. आणि खूप सुंदर उदाहरण पॉलनी दिलेलं थेस्सलोनिकराच्या पत्रामध्ये. कमी मागचेच तुम्हाला सांगितलं का नियम असा होता का 3 दिवसाच्या वर कोणाच्या घरी जर कोणता पाळक गेला त्या काळामध्ये तर नाही, पण हा नियम आम्ही शिष्याने तयार केला होता. पण जुना नियम हा सांगतो की त्याला अधिकार आहे, जर तो सेवा करतो तर अन्न ते घेऊ शकतो. पण तरी देखील शिष्यांनी असा नियम बनवला होता का आम्ही अतिरिक्त भार कोणावर टाकायचा नाही. आलं लक्षात? म्हणजे याचा सारांश काय सांगतो, जर तुम्ही पाळक आहात, इथं जर तुम्ही पुष्कळजण सेवा करणारे आहात, तर तुम्ही भार नका टाकू. काय टाकू नका? म्हणजे कसं, माझा सत्कार झाला पाहिजे, हा पण काय लोकांवर भार झाला पाहिजे. नाही मी एवढं लांब जेवण करा, हा काय झाला लोकांवर भार झाला. नाही गाडीला पेट्रोल लागतं, नाही मला पैसे दिलेच पाहिजे, हा काय झाला भार टाकू नका. काय टाकू नका? भार टाकू नका. आम्हाला भार टाकून जमणार नाही. मानाचा असो, पैशाचा असो, जेवणाचा असो, भार टाकून जमणार नाही. जर भार टाकला देव उभं नाही करणार. तुम्ही पाळक म्हणून घेताल, पण पाळक पण तुमच्यात दिसणार नाही. जो रिस्पेक्ट आतमधून आला पाहिजे तो रिस्पेक्ट तुम्हाला कधीच भेटणार नाही. मग तुम्ही अजून वैतागताल, तेव्हा त्याला मला तो रिस्पेक्ट देतच नाहीत लोक, सगळे त्याचंच नाव घेतात. का? कारण तू तुझ्या पाळक पण गमवून टाकलंस देवाच्या नजरेत आणि लोकांच्या पण नजरेत. प्रेज द लॉर्ड. कळतं ना? उभा राहा. खूप चांगलं उदाहरण आहे. तुम्ही सगळे सेवेमध्ये उभं राहणार आहेत, पुष्कळजण करतायत. आम्ही दोघं आहेत, बरोबर आहे. मी दादागिरी करतो. काय करतो? देवाचा अनुग्रह राहील का माझ्यावर? मी पाळक म्हणून फिरणार, स्वतःला मी डिग्री लावून फिरणार, मी आहे. पण माझ्या पुढे कोण चालले? आता सर चाललेत, सराचंच नाव प्रत्येकाच्या तोंडामध्ये. मला काय येणार? त्याचंच नाव, त्याचीच रिस्पेक्ट, त्याच्याच पुढं मला कुणीच काही विचारत. कळतं ठिकाणी का? कारण मला मंडळीचा भार उचलायचा होता, पण मी भार नाही उचलला. मी सत्ता गाजू लागलो, मी दादागिरी करू लागलो, मी प्रभुत्व गाजू लागलो. म्हणून देव त्याच्या नजरेत मी पडलो, पण लोकांच्या नजरेत पण मला मोल राहिलेला नाही. आता सगळा मोल कुठं चालला आहे? इकडं चालला. म्हणून हा संदेश दोन्हीतर्फे, मंडळीसाठी पण आणि पाळकासाठी पण. मंडळींनी पण चर्चवर भार बनवू नये आणि पाळकांनी पण चर्चवर भार बनवू नये. प्रेज द लॉर्ड. कळतंय ना? आत्म्यातून करताल तर प्रगती होईल, नाहीतर देव ठेवणार नाही. म्हणून चेक करा आपलं जीवन कुठं आहे आणि माझी सेवा कशी चालली, आणि लॉर्ड आम्हाला ब्लेस करू. उभा राहू, प्रार्थना करू आपण. हे पित्या परमेश्वर, तुझा गौरव करतो, तुला